नमस्कार. हल्ली आपण सोशल मीडियावर किंवा मित्रांमध्ये खूप ऐकतो की टेस्लामध्ये पैसे गुंतवले किंवा अमुक कंपनीचे शेअर्स घेतले. पण हे सगळं नेमकं आहे तरी काय? तर आज आपण शेअर बाजाराच्या याच दुनियेत शिरणार आहोत. ज्यांना गुंतवणुकीची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी हे एक अगदी सोपं स्टेप बाय स्टेप विश्लेषण ठरणार आहे. बरं, तर आजच्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. शेअर म्हणजे काय? मग कंपन्या आपले शेअर्स विकतात का? यातून नफा तोटा कसा होतो? आणि हो, डिव्हिडंड म्हणजे काय हेही समजून घेऊ. पुढे आपण कॉमन आणि प्रेफर्ड स्टॉकमधला फरक बघू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पहिली गुंतवणूक करण्यासाठी नक्की कोणती पावले उचलावीत यावर बोलू. आणि शेवटी एका महत्त्वाच्या मानसिकतेबद्दलही बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शेअर म्हणजे नक्की काय? बघा, हा शब्द ऐकायला जरा जड वाटतो, पण खरं तर ह्यामागची कल्पना खूप सोपी आहे. सगळा खेळ आहे मालकीचा, म्हणजे ओनरशिपचा. सोप्या भाषेत सांगायचं तर शेअर म्हणजे एखाद्या कंपनीतला मालकी हक्काचा एक छोटासा तुकडा. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा एक शेअर विकत घेतो, तेव्हा आपण त्या कंपनीच्या मालमत्तेचे आणि तुझ्या कमाईचे एक छोटेसे भागीदार बनतो. विचार करा, किती भारी वाटतं हे. हे अजून सोपं करून सांगू का? चला, एक कल्पना करूया. समजा एक मोठी कंपनी म्हणजे एक भला मोठा टेस्टी केक आहे. आता बघा, ह्या केकचे जर हजारो किंवा लाखो एकसारखे तुकडे केले, तर त्यातला प्रत्येक तुकडा म्हणजे त्या कंपनीचा एक शेअर. आणि जेव्हा आपण एक शेअर खरेदी करतो, तेव्हा आपण काय करतो? आपण त्या केकचा एक स्लाइस विकत घेतो. आणि असं करून आपण त्या कंपनीचे एक छोटेसे मालक बनतो. सोपं आहे ना? पण मग एक प्रश्न मनात येतोच, की एखादी कंपनी स्वतःच्या मालकीचे हिस्से म्हणजे हे शेअर्स लोकांना विकेल तरी का? हे समजून घेण्यासाठी आपण फ्रेश किक्सची एक छोटीशी गोष्ट ऐकूया. तर ही गोष्ट आहे मायाची. मायाला फ्रेश किक्स नावाचे एक भारी स्नीकरचं दुकान सुरू करायचं होतं. त्यासाठी तिला हवे होते 1,00,000 रुपये. पण तिच्याकडे होते फक्त 50,000. आता काय करायचं? कर्ज घ्यायचं? नाही. त्याऐवजी मायाने हुशारी केली. तिने आपल्या बिझनेसचे 10 समान भाग केले, म्हणजे 10 शेअर्स, आणि त्यातले 5 स्वतःकडे ठेवले. उरलेले 5 शेअर्स तिने अशा गुंतवणूकदारांना विकले ज्यांना तिच्या आयडियावर विश्वास होता, प्रत्येकी 10,000 रुपयांना. आणि बस, तिला पूर्ण 1,00,000 रुपये मिळाले आणि तिने आपलं स्वप्नातलं दुकान सुरू केलं. तर कंपन्या हेच करतात. व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी भांडवल म्हणजे पैसे उभे करायला शेअर्स विकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कर्जासारखे परत करायचे नसतात. ओके, तर मायाचं दुकान सुरू झालं, पण ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचं काय? आता फ्रेश किक्सच्या गोष्टीला पुढे नेऊया आणि बघूया की गुंतवणुकीचं पुढे काय होतं, म्हणजे त्यात नफा कसा होतो आणि तोटाही कसा होऊ शकतो. समजा मायाचा बिझनेस एकदम मस्त चालला. 5 वर्षात फ्रेश किक्सची किंमत वाढून झाली 3,00,000 रुपये. आता ज्या गुंतवणूकदाराने 10,000 रुपयांचा एक शेअर घेतला होता, त्याच्या त्या शेअरची किंमत किती झाली असेल? 30,000 रुपये, म्हणजे थेट 20,000 रुपयांचा नफा. वा! पण नेहमीच सगळं चांगलं होतं असं नाही. आता दुसरी बाजू बघूया. समजा बिझनेसला थोडा संघर्ष करावा लागला आणि कंपनीची एकूण किंमत कमी होऊन फक्त 80,000 रुपये झाली. मग ज्या गुंतवणूकदारांनी 10,000 रुपये लावले होते, त्याच्या शेअरची किंमत आता किती होईल? फक्त 8,000 रुपये. म्हणजे 2,000 रुपयांचा तोटा झाला. आणि हीच शेअर मार्केटमधली सगळ्यात मोठी रिस्क आहे, म्हणजे जोखीम. आता नफा मिळवण्याचा अजून एक मार्ग आहे, ज्याला म्हणतात डिव्हिडंड. म्हणजे काय? तर जेव्हा कंपनीला खूप चांगला फायदा होतो, तेव्हा कंपनी ठरवते की या नफ्यातला थोडासा हिस्सा आपण आपल्या शेअरधारकांना म्हणजे मालकांना वाटून देऊया. हे एक प्रकारचा बक्षीस किंवा बोनस असतो. बरं, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट. सगळेच शेअर्स ना एकसारखे नसतात. यात मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, कॉमन स्टॉक आणि प्रेफर्ड स्टॉक. आता यातला फरक कसा समजून घ्यायचा? सोपा आहे. आपण एखाद्या कॉन्सर्टच्या तिकिटांची कल्पना करूया. एक रेग्युलर तिकीट आणि एक VIP तिकीट. तर बघा, कॉमन स्टॉक म्हणजे आपलं रेग्युलर तिकीट. हे घेतलं की कंपनीच्या मोठ्या निर्णयांमध्ये मत देण्याचा हक्क मिळतो. आणि कंपनी मोठी झाली तर जास्त फायदा होण्याची शक्यता असते. पण डिव्हिडंड मिळेलच याची काही गॅरंटी नसते. या उलट प्रेफर्ड स्टॉक म्हणजे VIP तिकीट. इथे मतदानाचा हक्क नसतो, पण डिव्हिडंड मिळण्याच्या बाबतीत यांना पहिली पसंती दिली जाते.
म्हणजे यात धोका कमी असतो, पण वाढीची शक्यताही थोडी कमी असते. ओके, तर आत्तापर्यंत बरीच थिअरी झाली. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा भाग, प्रत्यक्ष गुंतवणूक सुरू कशी करायची. सिद्धांताकडून कृतीकडे वळूया. तर सुरुवात कशी करायची? सगळ्यात पहिलं पाऊल रिसर्च म्हणजे संशोधन. अशा कंपन्यांपासून सुरुवात करा ज्यांना आपण ओळखतो, ज्यांच्या वस्तू आपण वापरतो. मग शेअर्स विकत कुठे घ्यायचे? त्यासाठी काही न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला जायची गरज नाहीये. आजकाल सगळं डिजिटल आहे. आपल्या फोनवरच गुंतवणुकीसाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, एकदम मोठी रक्कम गुंतवायची घाई अजिबात करू नका. अगदी थोड्या पैशांपासून सुरुवात करा. आधी शिका, मग पुढे वाढवा. आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी यशस्वी गुंतवणुकीसाठी सगळ्यात जास्त गरजेची आहे, आणि ती म्हणजे योग्य मानसिकता. संयम, धोका आणि परतावा याबद्दल बोलूया. हा चार्ट बघा, हे नातं अगदी स्पष्ट करतो. सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पैसे ठेवणं सगळ्यात सेफ आहे, पण त्यावर परतावा किती मिळतो? वर्षाला फक्त 1-2%. याउलट शेअर बाजारात धोका नक्कीच जास्त असतो, पण जर आपण लांबच्या काळाचा विचार केला तर ऐतिहासिक सरासरी परतावा 7 ते 10% राहिला आहे. म्हणजे जास्त धोका, जास्त परताव्याची शक्यता. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, शेअर बाजार म्हणजे एक जंगली रोलर कोस्टर राईड आहे. तो कधी वर जातो, कधी खाली येतो. त्यामुळे बाजारातल्या ह्या चढ उतारांना घाबरून चालणार नाही. संयम ठेवणे, धीर धरणे हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक जुनी पण खूप महत्वाची म्हण आहे, आपली सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. याचा गुंतवणुकीतला अर्थ काय? तर आपले सगळे पैसे फक्त एकाच कंपनीच्या शेअरमध्ये टाकू नका. थोडं इकडे, थोडं तिकडे, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली की धोका विभागला जातो. यालाच डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. तर हे होतं शेअर बाजाराचं एक सोपं विश्लेषण. आता जाता जाता एक प्रश्न, अशी कोणती कंपनी आहे जी आपल्याला चांगली समजते आणि जिच्या भविष्याबद्दल विश्वास वाटतो? जरा विचार करा, कारण कदाचित तीच आपली पहिली गुंतवणूक ठरू शकते.